Okay, now we look for problem. Illustration number 9. Opening stock and closing stock, two processes. बघा, A limited process product AXE which passes through two processes before it completed and transferred to the finished product. The following data relate to October 2013. त्यांनी जे इन्फॉर्मेशन दिली आहे. प्रॉब्लेम बघा, पर्टिक्युलर्स, प्रोसेस 1 and 2 अँड फिनिश स्टॉक असे तीन त्याने दिले. तीन अकाउंट्स आपल्याला काढावे लागणार आहे. प्रोसेस 1, प्रोसेस 2 अँड फिनिश स्टॉक अकाउंट. आणि त्याने इन्फॉर्मेशन दिली आहे. काय काय इन्फॉर्मेशन दिली आहे? ओपनिंग स्टॉक दिला 7,500, 9,000 आणि 22,500. डायरेक्ट मटेरियल दिलं आहे बघा, म्हणजे डायरेक्ट मटेरियल एक्सपेन्स 15,000 आणि 15,750. आता तुम्ही म्हणा फिनिश स्टॉकमध्ये मटेरियल याचा काही संबंधच नाही. जिथे प्रोसेस होते तिथेच मटेरियल असणार आहे. फिनिश स्टॉकमध्ये कुठे मटेरियल असणार आहे? ओके, नेक्स्ट. डायरेक्ट वेजेस दिले आहेत. फॅक्टरी ओव्हरहेड्स दिले आहेत. क्लोजिंग स्टॉक दिले आहेत. क्लोजिंग स्टॉक बघा तिन्हीकडे दिला आहे. 3,700, 4,500 आणि 11,250. आणि लास्ट जे सेंटेन्स आहे ते इम्पॉर्टंट आहे बघा. ते सेंटेन्स आतापर्यंत तुम्हाला कधी गेलं नाही. इंटर प्रोसेस प्रॉफिट इन्क्लुडेड इन ओपनिंग स्टॉक. प्रॉफिट इन्क्लुडेड इन ओपनिंग स्टॉक म्हणजे प्रत्येक ओपनिंग स्टॉकमध्ये किती प्रॉफिट इन्क्लूड आहे ते त्यांनी दिलेलं आहे. मग आता एक लक्षात घ्यायचं की ओपनिंग स्टॉकमध्ये जर प्रॉफिट इन्क्लूड असेल तर त्यावेळी क्लोजिंग स्टॉकमध्ये सुद्धा प्रॉफिट इन्क्लूड असणार आहे आणि ते आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागतं. क्लोजिंग स्टॉकमध्ये किती प्रॉफिट इन्क्लूड आहे ते आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागतं. कसं कॅल्क्युलेट करायचं आपण तुम्हाला दाखवतो मी. पुढे प्रॉब्लेम आधी बघा. किती इन्क्लूड आहे? तर फर्स्ट प्रोसेसच्या ओपनिंग स्टॉकमध्ये प्रॉफिट इन्क्लूड नाही. सेकंडच्या ओपनिंग स्टॉकमध्ये प्रॉफिट आहे 1,500 आणि थर्डच्या ओपनिंग स्टॉकमध्ये आहे 8,250. बरोबर दिसते ना तुम्हाला स्क्रीनवर? आउटपुट ऑफ प्रोसेस 1 इज ट्रान्सफर टू प्रोसेस 2 ॲट 25 प्रॉफिट ऑन द ट्रान्सफर प्राईज. म्हणजे 1 मधून 2 मध्ये ट्रान्सफर करताना 25% प्रॉफिट ऑन ट्रान्सफर प्राईज. ट्रान्सफर जी काय प्राईजने आपण ट्रान्सफर करणार आहे त्याच्यावर 25% प्रॉफिट. मग ट्रान्सफर, आता तुम्ही प्रोसेस कॉस्टिंग मधनं काय फाइंड आउट करणार आहे? कॉस्ट. बरोबर. मग ट्रान्सफर प्राईसच्या 25%. मग कॉस्टच्या किती असेल? तर 1/4 ऑफ कॉस्ट 1/5 ऑफ सेल, 1/3 ऑफ कॉस्ट 1/4 ऑफ सेल. असंच फॉर्म्युला वापरायचा आहे. म्हणजे 25% म्हणजे 1/4, 25 चौक 100. मग 1/4 ऑफ सेल, मग 1/3 ऑफ कॉस्ट. हे तुम्हाला माहिती आहे, मी 1000 वेळा तुम्हाला सांगितलेलं आहे. त्यामुळे तुम्ही आता ह्याच्यावरनं तुम्ही काही कन्फ्यूज होऊ नये असं मला वाटतं. आणि कन्फ्युजन असेल तर तुमचं तुम्ही ते क्लिअर करायचं. ओके, 1/4 ऑफ कॉस्ट 1/5 ऑफ सेल, 1/3 ऑफ कॉस्ट 1/5 ऑफ सेल, हाफ ऑफ कॉस्ट 1/3 ऑफ सेल. म्हणजे त्याच्यातनं कमी करत येते. म्हणजे 33% तुम्हाला कॅल्क्युलेट करावं लागणार आहे. 25% सेलच्या आहे म्हणजे 33% कॉस्टच्या. ओके, पुढे आउटपुट ऑफ प्रोसेस सेकंड इज ट्रान्सफर टू फिनिश स्टॉक ॲट 20% प्रॉफिट ऑन द ट्रान्सफर प्राईस. प्रॉफिट 20% ट्रान्सफर प्राईस. मग 20च्या मागे या, 20 म्हणजे झालं 20 रुपये 100, 1/5, 1/5च्या 5च्या 1 कमी करा 4, 1/4 म्हणजे 100ला 4ने भागा 25%. म्हणजे 25% तुम्हाला कॅल्क्युलेट करावं लागणार आहे ट्रान्सफर प्राईजवर. मग तुम्हाला प्रॉफिट मिळणार आहे आणि कॉस्ट मिळणार आहे. ओके, स्टॉक इन द प्रोसेस आर व्हॅल्यूड ॲट प्राईम कॉस्ट. स्टॉक इन द प्रोसेस, जो काय स्टॉक आहे तुमचा त्याची व्हॅल्यू कशाने कॅल्क्युलेट करायची आहे? तर प्राईम कॉस्ट. म्हणजे स्टॉक इज व्हॅल्यूड ॲट कॉस्ट. प्राईम कॉस्ट म्हणजे कॉस्टने व्हॅल्यूड झालेला आहे. नेक्स्ट, सेल्स ड्युरिंग प्राईम कॉस्ट. फिनिश स्टॉक इज व्हॅल्यूड ॲट ए प्राईज ॲट विच इट इज रिसिव्ड फ्रॉम द प्रोसेस 2. इट इज रिसिव्ड फ्रॉम द प्रोसेस 2. Sales during the period are rupees 1,40,000 आणि सेल किती झाले तुमचे? 1,40,000. रिक्वायर्ड प्रोसेस कॉस्ट अकाउंट अँड फिनिश गुड्स अकाउंट शोविंग द प्रॉफिट एलिमेंट्स ॲट ईच स्टेट. ओके, झालं. हा प्रॉब्लेम आहे, सिम्पल प्रॉब्लेम आहे. सॉल्व्ह कसा करायचा बघा. तर एकदा तुम्हाला समजलं की तुम्ही सॉल्व्ह करू शकता. इझी आहे आणि हे काय अकाउंटच आहे त्यामुळे तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता. तुम्ही इथे लक्ष देताना तुमच्या आता जर हे सब्जेक्ट आहे 3 सब्जेक्ट, त्यापैकी जर तुम्हाला कुठच्या सब्जेक्टवर जास्त लक्ष द्यायचं असेल तर मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगेन
की तुम्ही टॅक्स सब्जेक्टकडे जास्त लक्ष द्या. जरी तुम्हाला शिकवताना थोडंफार कमी शिकवलं जात असेल किंवा थोडक्यात शिकवलं जात असेल तरी ज्यावेळी तुम्ही टिवायला शिकवलं जात असतो त्याप्रमाणे तुम्हाला आता शिकवलं जाणार नाही आहे कुठेही. लक्षात घ्या. तुमचे 20-25 प्रॉब्लेम होतील, 10-15 प्रॉब्लेम होतील, हेड टू हेड स्टेप बाय स्टेप, तसं नाही. 1-2-3 प्रॉब्लेम घेतले जातील आणि पुढे गेलं जाणार आहे. मग त्यासाठी तुम्ही स्वतः बुक्स घेऊन किंवा स्वतः नोट्स मिळवून तुम्ही ते सेल्फ स्टडी करून नॉलेज इन्क्रीज करायचं आहे. नाहीतर तुम्ही नॉलेज तुमचं काही स्वतःचं वाढणार नाही. फक्त पास व्हाल. टॅक्समधले जे काही तुमच्या खूप लॉज आहेत, खूप सेक्शन्स आहेत, लॉज आहेत, कॅल्क्युलेशन्स आहेत, ते तुम्हाला आता जर बेसिकली माहिती झाली तर पुढे तुम्ही जॉबला वगैरे गेलात कुठेतरी CAच्या ऑफिसमध्ये किंवा आणि कुठे कामाला गेलात तरी तुम्हाला टॅक्सेशन हे असणारच आहे. शेवटी सगळं आपण करतोय तर टॅक्स किती कॅल्क्युलेट करायचं आहे त्याच्यासाठी. हे जे काय अकाउंटिंग आपण शिकतोय तर टॅक्स किती कॅल्क्युलेट करायचं आहे, किती भरावं लागेल, किती कमी करावं लागेल, यासाठीच सगळं कॅल्क्युलेशन आहे. काय करतो आपण? अकाउंटिंग करतो आणि अकाउंटिंग करून प्रॉफिट काढतो आणि त्या प्रॉफिटवर टॅक्स भरला जातो. मग ते प्रॉफिटच कसं कमी करायचं, जास्त करायचं हे समजलं पाहिजे. त्याच्यावरून आपल्याला मग समजलं पाहिजे की आपल्याला टॅक्स किती ठेवलं प्रॉफिट तर किती टॅक्स येईल, किती GST येईल, किती वॅट येईल. हे सगळे जे काही टॅक्सेशन आहे ते नीट समजून घ्या. ओके. नंतर तुम्ही उगाच अकाउंटन्सी, फायनान्शियल अकाउंटन्सी जास्त प्रॉब्लेम सोडवण्यापेक्षा टॅक्सचे सोडवा. अकाउंटन्सी तुम्ही आतापर्यंत भरपूर शिकलाय. मागची 5 वर्ष अकाउंटन्सी, 5-6 वर्ष अकाउंटिंगच शिकताय. त्याच्यात काही जास्त चेंज होत नाही. आता हे प्रोसेस कॉस्टिंग तिकडे प्रोसेस, आता इथेच प्रोसेस, फक्त ॲडव्हान्स कॉस्टिंग थोडंसं परीक्षेपुरतं जरी केलात तरी चालणार आहे. पण टॅक्समध्ये जरा थोडं नॉलेज तुमचं इन्क्रीज होईल. पुढे भविष्यात तुम्हाला त्या पेपरचा उपयोग होऊ शकतो. म्हणून त्या दृष्टीने तिकडे लक्ष द्या असं मी प्रामाणिकपणे तुम्हाला सांगू शकतो. ओके. मग तुम्ही पुस्तक घेऊन स्वतः स्टडी करा की तुम्ही व्हिडिओज सुद्धा बघू शकता. टॅक्सच्या सब्जेक्टवर तुम्हाला खूप व्हिडिओज मिळणार आहेत. अजिबात तुम्ही काळजी, पण कुठेतरी तुमची करायची आधी भावना पाहिजे. आणि मला ते तुमच्यात आहे की नाही हे मी तुम्हाला इथून काही सांगू शकत नाही, समजेल. मग तुम्ही त्या भावनेने करा. ओके. एवढंच आम्ही तुम्हाला सांगू शकतो. पुढे बघा प्रॉब्लेमचं सोल्युशन. बघा पहिलं अकाउंट काढलेलं आहे. प्रोसेस 1 अकाउंट. काय केलं आहे बघा. ओपनिंग स्टॉक. हा प्रॉब्लेम तुमच्याकडे स्क्रीनवर दिसतोय. ओपनिंग स्टॉक बघा 7,500, 9,000. बघा पोस्टिंग केलंय. पहिल्या प्रोसेसचा ओपनिंग स्टॉक आहे 7,500, 7,500. एका प्रोसेसचा आधी विचार करूया. बरोबर. 7,500 डायरेक्ट मटेरियल. आता ओपनिंग स्टॉकमध्ये प्रॉफिट इन्क्लूड नाही आहे बघा. एंटर प्रॉफिट इन्क्लुडेड इन ओपनिंग स्टॉक नाही. 7,500, 7,500. ओके. 3 कॉलम असे करायचे आहेत अकाउंट काढताना. पर्टिक्युलर्स, टोटल कॉस्ट प्रॉफिट, पर्टिक्युलर्स, टोटल कॉस्ट प्रॉफिट. ओके. हा एका प्रकारचा इंटर प्रॉफिट ट्रान्सफर, इंटर प्रोसेस ट्रान्सफर विथ प्रॉफिट असताना हे. पुढे अजून वेगळे 1-2-3 प्रकारचे प्रॉब्लेम आहेत. 2 प्रकार, त्याच्यामध्ये वेगळे फॉर्मॅट असणार आहे. तो तुम्हाला पुढे तुमच्या प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आधी सांगेन. आताचे जेव्हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा असेल म्हणजे इंटर प्रोसेस ट्रान्सफर विथ प्रॉफिट असा हा प्रकार आहे. इंटर प्रोसेस ट्रान्सफर विथ प्रॉफिट. आणि त्यावेळी तुम्हाला पुढचा फॉर्मॅट फॉलो करायचा आहे. तर पर्टिक्युलर्स, टोटल कॉस्ट आणि प्रॉफिट, पर्टिक्युलर्स, टोटल कॉस्ट आणि प्रॉफिट असे प्रॉब्लेम. मग 3 अकाउंट्स काढायचे आहेत. मग 3 कॉलम, 3 अकाउंटसाठी तुम्हाला ते 3 कॉलम काढावे लागतील. मग आता पहिलं अकाउंट बघा. ओपनिंग स्टॉक झालं. डायरेक्ट मटेरियल घ्या 15,000. बघा 15,000 खाली आहे डायरेक्ट मटेरियल. 11,200 डायरेक्ट वेजेस. 11,200 डायरेक्ट वेजेस. पुढे काय? फॅक्टरी ओव्हरहेड्स. फॅक्टरी ओव्हरहेड्स नंतर घ्यायचं. त्याच्या आधी काय? प्राईम कॉस्ट. प्राईम कॉस्ट इन्क्लूड वॉट? डायरेक्ट मटेरियल, डायरेक्ट लेबर, डायरेक्ट वेजेस. डायरेक्ट मटेरियल, डायरेक्ट लेबर अँड डायरेक्ट एक्सपेन्सेस इज इक्वल टू प्राईम कॉस्ट. मग यू हॅव डायरेक्ट मटेरियल, यू हॅव डायरेक्ट वेजेस, बट यू डोंट हॅव डायरेक्ट एक्सपेन्सेस. मग तुम्ही दोन्हीच घ्या. फक्त 15,000 आणि 11,000. किती झाली प्राईम कॉस्ट? 33,700, 33,700. लेस क्लोजिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल. बघा तुम्हाला कॉस्ट अकाउंटिंग जर तुम्ही केलं असेल, कॉस्ट शीट जर तुम्ही स्टडी केलं असेल तर तुम्हाला आठवत असेल बघा. कॉस्ट शीटमध्ये पहिलं काय असायचं? मटेरियल, डायरेक्ट मटेरियल. मग ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल ॲड परचेस लेस क्लोजिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल असं असायचं बघा. मग तेच हे जर काय क्लोजिंग स्टॉक आहे तो रॉ मटेरियलचा, कारण तुमची प्रोसेसच चालू आहे. याचा अर्थ काय? तो WIP मध्ये पण नसणार आहे आणि तो तुमचा फिनिशमध्ये पण नसणार आहे. परचेस जी पहिली करताय तुमची रॉ मटेरियलचीच असणार आहे. म्हणजे इनडायरेक्टली ते रॉ मटेरियल आहे. लेस क्लोजिंग स्टॉक 3,700, 3,700. आता ओपनिंग स्टॉक मध्ये काही इन्क्लूड नाही आहे प्रॉफिट, म्हणून क्लोजिंग स्टॉक मध्ये सुद्धा प्रॉफिट इन्क्लूड नाही आहे. मग पुढे काढली
पुढे जर काढली प्राईम कॉस्ट, त्या दोघांची टोटल त्यातनं 3,700 लेस केलात. हे बघा इथून 33,700 मध्ये 3,700 लेस केलात की 30,000 रुपये तुमची आली प्राईम कॉस्ट. त्यानंतर 2 ओव्हरहेड्स 10,500. 2 प्रोसेस कॉस्ट. आता 2 ओव्हरहेड्स कुठे आहेत आहे बघा प्रॉब्लेममध्ये 10,500. तुम्हाला प्रॉब्लेम दिलेला पाठवतो मी तेव्हा 10,500 आहेत. मग 2 प्रोसेस कॉस्ट झाली 40,500. ओके. प्राईम कॉस्ट प्लस ओव्हरहेड्स इज इक्वल टू प्रोसेस कॉस्ट आणि 2 प्रोसेस कॉस्ट 40,500. टू प्रॉफिट 33% ऑन टोटल कॉस्ट. म्हणजे आता आपल्याला प्रॉब्लेममध्ये काय सांगितलं आहे, 33% दिलेलं नाही आहे, ते तिथे त्यांनी दिले आन्सरमध्ये. आउटपुट इज ट्रान्सफर टू प्रोसेस 25% प्रॉफिट ऑन ट्रान्सफर प्राइस. ऑन ट्रान्सफर प्राइस 25%. ट्रान्सफर प्राइस म्हणजे तुम्ही असं अजून करा की सेल प्राइस. सेल नाही आहे, ते ट्रान्सफर प्राइसच आहे, पण ते करताना प्रॉफिट इन्क्लूड करून पाठवलेलं आहे. मग तुम्हाला कॉस्ट काढायची आहे. मग कॉस्ट कशी काढणार? मग कॉस्ट काढायची नाही, कॉस्ट तुम्हाला दिलेलीच आहे बघा. की आता तुम्ही जी काय प्रोसेस अकाउंट प्रिपेअर करून प्रोसेस नंबर 1 प्रिपेअर करून काय कॅल्क्युलेट केलं आहे, 40,500 कॉस्ट. आणि कॅल्क्युलेशन रिमेन कॅल्क्युलेट कुठचं करायचं आहे तुम्हाला, आता प्रॉफिटचं कॅल्क्युलेशन करायचं आहे. ओके. मग प्रॉफिट काय आहे, कॉस्टवर जर सेलवर 25% असेल तर कॉस्टवर 33.33%. म्हणून 40,500च्या 33% काढलात तर मिळणार तुम्हाला 13,500. ते 13,500 प्रॉफिट कॉलममध्ये लिहायचे. आतापर्यंत कॉस्टच कॅल्क्युलेट केलं म्हणून कॉस्टमध्ये लिहिले आहे, इथे टोटल कॉलममध्ये लिहायचे आणि प्रॉफिट कॉलममध्ये 13,500. पहिलं अकाउंट तुमचं प्रिपेअर झालं. टोटल करायची आणि जी काय बॅलन्सिंग फिगर येईल ती ट्रान्सफर टू बॅलन्सिंग फिगर ट्रान्सफर करायची बाय ट्रान्सफर टू प्रोसेस 2. बॅलन्सिंग फिगर 54,000, 40,500 आणि 13,500 ट्रान्सफर केली. बॅलन्सिंग फिगर टोटल केला डेबिटची, क्रेडिटला बाय ट्रान्सफर केला. नेक्स्ट सेकंड अकाउंट प्रोसेस 2 अकाउंट. ट्रान्सफर जी काय केली आहे ती घेण्या अगोदर ओपनिंग स्टॉक 9,000 रुपये घेतला. बघा आता ओपनिंग स्टॉक तुम्हाला 9,000 रुपये दिलेला आहे प्रॉब्लेममध्ये. हा बघा 9,000. पण त्या ओपनिंग स्टॉकमध्ये प्रॉफिट इन्क्लुडिंग ओपनिंग स्टॉक 1,500. म्हणून पोस्टिंग करताना कसं केलं बघा, टू ओपनिंग स्टॉक 9,000, कॉस्ट 7,500, प्रॉफिट 1,500. बरोबर. आता टू ट्रान्सफर फ्रॉम प्रोसेस 2. टू ट्रान्सफर फ्रॉम प्रोसेस 2 प्रोसेस 2 मध्ये प्रोसेस 1 टू ट्रान्सफर फ्रॉम प्रोसेस 1 54,000 आहे बघा. इथे बॅलन्सिंग फिगर आली ती 54,000. बॅलन्सिंग फिगर म्हणजे ही बॅलन्सिंग फिगर नाही, ही बॅलन्सिंग फिगर इकडे ही घेतली टोटल, इकडे टोटल केली आणि त्यातनं बॅलन्स जे राहिलं आहे ते बघा बॅलन्सिंग फिगर. ही बॅलन्सिंग फिगर लक्षात घ्या. मग ही तुमची ट्रान्सफर केला आहे तिकडे, इथं परत कन्फ्यूज झाला नाही. बॅलन्सिंग फिगर 54,000, 40,500 आणि 13,500. डायरेक्ट मटेरियल जे काय आहे दिलेलं दुसऱ्या मिनिटसाठी डायरेक्ट मटेरियल घेतलं. डायरेक्ट वेजेस होते ते डायरेक्ट वेजेस घेतले. टोटल झाली 90,000 आणि 75,000. 13,500 प्रॉफिट किती आहे ते घेतलं जशाच तसं. टोटल झाली प्राईम कॉस्ट लेस क्लोजिंग स्टॉक 4,500. 4,500 तुम्हाला क्लोजिंग स्टॉक दिलेला आहे बघा 4,500. आता त्या क्लोजिंग स्टॉकमध्ये प्रॉफिट किती इन्क्लूड आहे ते कसं कॅल्क्युलेट करायचं ते बघा. ओपनिंग स्टॉकमध्ये प्रॉफिट इन्क्लूड आहे म्हणजे क्लोजिंग स्टॉकमध्ये आहे बघा. ते कॅल्क्युलेशन मी इथे लिहिलं आहे. ह्या 4,500 मध्ये 3,750 आणि 750. आता प्रॉफिट इन्क्लूड आहे कसं कॅल्क्युलेट केलं बघा. तर इथे किती प्रॉफिट आहे ते कॅल्क्युलेट करायचं. इथे प्रॉफिट किती आहे, 15,000 प्रॉफिट आहे 90,000 वर. तर 4,500 वर किती म्हणजे 15,000 भागिले 90,000 गुणिले 4,500. 15,000 भागिले 90,000 गुणिले 4,500 येणार तुमचा आन्सर 750. मग 4,500 इथे लिहायचे टोटलमध्ये, 750 प्रॉफिटमध्ये प्रॉफिट लिहायचं आणि 4,500 750 मायनस करून 3,750 तुमची कॉस्ट झाली. टू ओव्हरहेड्स 4,500 4,500. नवीन जे ओव्हरहेड्स दिले आहेत ते घेतले आहेत प्रॉब्लेममध्ये दिलेले आहेत 4,500 इकडे आहेत. नंतर प्राईम कॉस्ट मिळाली तुम्हाला, ओव्हरहेड झाली. प्रोसेस कॉस्ट मिळाली 90,000, 75,750 आणि 14,250. आता पुढे टू प्रॉफिट ऑन टोटल सेल. आता परत इकडे प्रॉफिट कॅल्क्युलेट करायचं आहे. किती प्रॉफिट सांगितलं आहे इथे तुम्हाला, 25% प्रॉफिट ऑन ट्रान्सफर प्राइस. प्रॉफिटच्या 20, सेलच्या 20 म्हणजे कॉस्टच्या 25%. म्हणून ते तुम्हाला सरळ दिलं आहे बघा. टू प्रॉफिट 25% ऑन टोटल कॉस्ट. मग याच्या 25% काढायचं. 90,000च्या 25%
22,500. 22,500 तुमची टोटल कॉलममध्ये आहे आणि कॉस्ट कॉलममध्ये टोटल करायची. टोटल करून बॅलन्सिंग फिगर जी येईल ती बघा. बॅलन्सिंग फिगर बाय ट्रान्सफर टू फिनिश स्टॉक 1,12,500, 75,750 आणि 36,750 असं ट्रान्सफर केल्यानंतर थर्ड प्रोसेसमध्ये पहिला ओपनिंग स्टॉक घ्यायचा. ओपनिंग स्टॉक तुम्हाला दिलेला आहे 22,500. त्याच्यामध्ये प्रॉफिट इन्क्लूड आहे 8,250. मग राहिलेली जी डिफरन्स आहे ती कॉस्ट. 22,500 मध्ये प्रॉफिट इन्क्लूड आहे 8,250. राहिलेली कॉस्टमध्ये ट्रान्सफर फ्रॉम प्रोसेस 2. प्रोसेस 2 मधून ट्रान्सफर केली. इकडे आली टू ट्रान्सफर फ्रॉम प्रोसेस 2 1,12,500, 75,750 आणि 36,750 इकडे प्रोसेसमध्ये आली. नंतर लेस क्लोजिंग स्टॉक दिलेला आहे बघा 11,250. इथे 11,250 घेतला. ओपनिंग स्टॉकमध्ये प्रॉफिट इन्क्लूड आहे म्हणजे क्लोजिंग स्टॉकमध्ये असणार आहे. मग क्लोजिंग स्टॉकमध्ये प्रॉफिट किती इन्क्लूड आहे ते कसं काढायचं तर त्याच्यामध्ये जी काय तुम्ही कॅल्क्युलेशन केलेलं आहे प्राईम कॉस्टचं जे कॅल्क्युलेशन केलेलं आहे हे स्टॉक लेस करण्या अगोदरचं कॅल्क्युलेशन जे आहे ना हे 15,000, 90,000, 45,000 त्याच्यावरनं काढायचं. 1,35,000 वर 45,000 रुपये प्रॉफिट. तर 11,250 वर किती म्हणजे 45,000 भागिले 1,35,000 गुणिले 11,250 केला तर अमाऊंट येणार आहे 3,750. आणि 3,750 हे 11,250 मध्ये प्रॉफिट आहे. तर कॉस्ट किती असेल तर 11,250 वजा 3,750 इज इक्वल टू 7,500 इज युअर कॉस्ट. ही तुमची कॉस्ट झाली. मग तुम्हाला मिळालं 1,35,000 मधून 11,250 मिळालं टू फिनिश स्टॉक कॉस्ट. फिनिश स्टॉकची कॉस्ट मिळाली 1,23,500 म्हणजे इथे आपण प्रोसेस कॉस्ट काढत होतो. इथे आपल्याला मिळाली टू फिनिश स्टॉक कॉस्ट 1,23,750, 82,500 आणि 41,250. आता प्रॉफिट कसं कॅल्क्युलेट करायचं तर आता दोन मेथडच्या वेळी पहिल्या प्रोसेसमध्ये आपण प्रॉफिट कॅल्क्युलेट केलं होतं पर्सेंटेजने कारण पर्सेंटेज दिलेले होते. आता फिनिश स्टॉक आहे. आता इथे पुढे ट्रान्सफर करायचं नाही आहे. मग काय होणार फिनिश स्टॉकचा सेल तुम्हाला दिला आहे बाय सेल्स 1,40,000 ते सेल्समध्ये लिहायचं. मग 1,40,000 मध्ये प्रॉफिट किती आहे आणि तुम्हाला कॉस्ट किती आहे ती कशी कॅल्क्युलेट करायची तर बघा 1,40,000 घ्यायचे इकडे 1,40,000 खाली घेतो तर उलटं कॅल्क्युलेशन करायचं. प्रोसेस वेळी अकाउंट आपण काय केलं डेबिटसाठी टोटल मानून क्रेडिटसाठी ट्रान्सफर केलं. पण आता डेबिटचे आयटम डेबिटला द्यायचे क्रेडिटचे आयटम क्रेडिटला द्यायचे. बाय सेल्स 1,40,000 तेच 1,40,000 खाली घ्या. इकडे ते 1,40,000 खाली घेतलात की परत इकडे घ्या डेबिटला 1,40,000 आणि त्यातनं 1,23,750 मायनस केलात कॉस्ट तर तुम्हाला प्रॉफिट मिळते आहे 16,250. हे प्रॉफिट 16,250 इथे लिहिलं आहे. तसेच प्रॉफिट कॉलममध्ये 16,250 लिहा. मग प्रॉफिट कॉलमची टोटल करा. आता डेबिट साईडची 16,250 तुम्हाला मिळाले. याची टोटल 57,500. हे टोटल कॉलमची जी टोटल आहे ती उलटी करायची क्रेडिट प्रमाणे आणि बाकी राहिलेली आहे ती तुमची डेबिट प्रमाणेच करायची. मग 57,500 इकडे 57,500 घ्या प्रॉफिटमध्ये लिहा 57,500. इकडे तुम्हाला मिळेल 82,500 कॉस्ट सेम इकडे घ्या 82,500 इकडे लिहा बाय सेल्स 82,500 म्हणजे 1,40,000 जे विकलात त्याच्यामध्ये कॉस्ट आहे 82,500 आणि 52,500 हे तुमचं प्रॉफिट आहे. खाली इथे बघा नोट पण कसे कॅल्क्युलेट केले ते काढलेले आहेत 25-50%. त्यासुद्धा तुम्हाला फोटोमध्ये पाठवतो तुम्ही तो स्टडी करा. ओके बाय.